अवैध कॅफे कारवाई संदर्भात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सांगली महापालिका आयुक्त संजिता महापात्रे यांची भेट. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील अंधाऱ्या खोल्या, प्रायव्हेट कॅम्पार्टमेंट्स, स्मोकिंग झोनसाठी 300 ते 800 रुपये प्रति तास घेऊन अश्लील चाळी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. अशा अवैध कॅफे विरोधात कारवाईची संपूर्ण माहिती निवेदनाद्वारे माननीय आयुक्त यांना दिली आणि या संदर्भात आयुक्त यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वच कॅफेंची तपासणी करून पुढील 2 दिवसात नोटीस देण्यात येईल. त्याचबरोबर असे सर्व अवैध कॅफे बंद करून त्यांना सील करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर FDA आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याशी समन्वय ठेवून सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे कधी आम्ही सुरू होऊ देणार नाही असे आश्वासन सुद्धा आयुक्तांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांना दिले. आणि या व्यतिरिक्त राहुल रोकडे साहेब, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम, उपायुक्त अश्विनी पाटील मॅडम, याचबरोबर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे ज्येष्ठ रामभाऊ जाधव, विक्रांत कोळी, अक्षय रोपे, राज पडळकर, प्रथमेश खिलारे, सागर खंडागळे, अजिंक्य बोळाज उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.